ओम श्री गुरुभ्यो नमः। जो आपण सर्वज्ञनातो निरूपिता होईल श्री अनंतो, ते ज्ञानदेवो सांगील मातो निवृत्तीदासू. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी ब्राह्मी स्थितीचं वर्णन केलं की एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमोह्यती स्थित्वास्याम अंतकालेपे ब्रह्मनिर्वाणम ऋच्छति. ही जी ब्राह्मी स्थिती आहे ही प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला मोह होत नाही. मोह होत नाही या शब्दाचा अर्थ मनुष्याला पुन्हा संसारातले कुठलेही सुख दुःख बाधित होत नाही. तो संसारात राहतो तो मनुष्य. असा काही नियम नाही आहे की लगेच तो लगेच मुक्त होतो किंवा एकरूप, असं नाही. ब्राह्मी स्थिती प्राप्त करून त्याचं जे काही प्रारब्ध आहे ते प्रारब्ध संपेपर्यंत तो संसारात राहतो. अशा पुरुषाला जीवनमुक्त असं म्हणतात. जीवनमुक्त या शब्दाचा हा अर्थ आहे की ज्याला ब्रह्मस्थितीचा अनुभव पूर्ण प्राप्त झालेला आहे आणि आता फक्त शरीर जे आहे ते प्रारब्ध आहे म्हणून शिल्लक आहे. यावत संपातम उषित्वा, कारण त्याचं बाकीचं सगळंच नष्ट झालेलं असतं. सगळे संचित क्रियमान वगैरे जे कर्म आहेत ते नष्ट झालेले असतं. त्यामुळे त्याचं शरीर जे आहे ते शरीर चालण्यापुरतं लागणारं प्रारब्ध फक्त शिल्लक असतं त्याचं, कारण ते सुरू झालेलं आहे. प्रारब्ध या शब्दाचा अर्थ जे सुरू झालं आहे. सुरू झालेलं असल्यामुळं ते काही वापस घेता येत नाही. जसं बाण एकदा फेकला की तो पुन्हा वापस घेता येत नाही. म्हणून जे कर्म सुरू झाले, फळ द्यायला त्यानं सुरुवात केलेली आहे, त्या कर्माला म्हणतात प्रारब्ध कर्म. ज्याला आपण नशीब, भाग्य हे शब्द नाव देतो, त्याचा मूळ अर्थ आहे की ज्यानं आपल्याला फळ द्यायला सुरुवात केली. तर हा जो ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालेला मनुष्य असतो, याच्या ठिकाणी ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याचे बाकीचे सगळे कर्म नष्ट होऊन प्रारब्ध कर्म तेवढंच शिल्लक राहतं जेवढं कर्म त्याचं या शरीर जगण्यापुरतं आवश्यक आहे. शरीराची जागृत, म्हणजे शरीर जगलं पाहिजे ना, शरीराची स्थिती चालली पाहिजे, तेवढ्यापुरतं ते राहतं. तर पण राहिलं तरी तो या ब्राह्मी स्थितीत राहिला तरी मात्र त्याला पुन्हा संसाराचा कुठलाही मोह होत नाही. स्थित्वास्याम अंतकालेपी, शेवटपर्यंत या स्थितीत राहिला जरी तो ब्रह्मनिर्वाण मृच्छती म्हटलं, पण न विमुह्यती. पहिलं वाक्य, एका ब्राह्मी स्थितीत पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती, म्हणजे हे ज्ञान असं आहे की याला प्राप्त झाल्यानंतर की पुन्हा त्याला, त्या मनुष्याला मोह प्राप्त होत नाही. मोह होत नाही या शब्दाचा अर्थ त्याच्या बुद्धीची विवेक अवस्था जागृत राहते कायम. आता इथं कसं आहे, म्हणजे जगताचं त्याला ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली म्हणजे त्याच्या ठिकाणी 3 गोष्टी असतात, हे लक्षात ठेवा. ब्राह्मी स्थितीचं जे आहे ते एक म्हणजे मी ब्रह्म ही भावना दृढ झालेली असते. सगळं जगत ब्रह्म ही पण भावना दृढ झालेली असते. आणि या 2 भावनेच्या दृढतेमुळं तिसरा भावनाचा दृढ असते की संपूर्ण जगत जे दिसणारं आहे वस्तुतः ते ब्रह्मच आहे आणि ते काही खरं नाही, म्हणजे ते मिथ्या आहे. म्हणजे जगताचा मिथ्यात्व निश्चय हा दृढ झालेला असतो. त्यामुळं मिथ्यात्व निश्चय दृढ झालेला असल्यामुळं आपलं सत्यस्वरूप कळल्यामुळं, जसं एखाद्या माणसाला दोरीवरचा साप भासला, त्याच्या डोक्यात जोपर्यंत ती दोरी दिसत नाही स्पष्टपणे तोपर्यंत त्याच्या डोक्यातला साप काही जात नाही, आहे की नाही. पण तेच एखाद्यानं उजेड वगैरे लावून दाखवून तो दोरी दाखवली, थोड्या वेळात त्याच्या डोक्यातलं ते सगळं निघून जातं. दोरी पाहिली की त्याच्या लक्षात येतं की आता हे साप नाही आहे वगैरे, तो शांत होतो. आता त्याला तुम्ही जर पुन्हा थोड्या वेळाने म्हणलात नाही बघ इथं साप आहे, तर तो सापा, म्हणजे त्याला साप दिसतो का पुन्हा? त्या दोरीच्या ठिकाणी, जी दोरी म्हणून कळली त्याला एकदा, त्या दोरीच्या ठिकाणी पुन्हा त्याला साप नाही दिसत, आहे की नाही. तो मला ते आणत नाही. म्हणजे कशामुळं? कारण त्याला त्याचं अधिष्ठान ज्ञान व्यवस्थित झालेलं आहे. त्याला ती दोरी व्यवस्थित कळलेली आहे आणि व्यवस्थित कळलेली असल्यामुळं आता त्यानं मनात आणलं, म्हणजे इच्छा झाली मनात, उगी वेड पांघरायचं असेल तर त्याला सापही दिसेल, पण वेड जर पांघरायचं नसेल, खरोखर जर व्यवस्थित असेल तर ती काय त्याला साप दिसणारच नाही. तशी स्थिती या माणसाची होती.
त्या दोरी ज्याला स्पष्ट कळल्यानंतर त्याला पुन्हा 100 वेळा जरी म्हटलं हे साप आहे तर त्याला तो साप वाटत नाही किंवा होऊ शकत नाही, वाटू शकत नाही. तसं या जीवनमुक्ताला आपण 100% ब्रह्मज्ञानी झाल्यानंतर आपणच ब्रह्म आहोत हे ज्ञान झाल्यामुळं, मीच ब्रह्म आहे त्यातलं मी पण निघून जातो, ब्रह्म फक्त शिल्लक राहतं. त्यामुळे ते ब्रह्म एवढं ज्ञान झाल्यामुळं वरचा सगळा जगताचा जो पसारा आहे तो सगळा मिथ्या आहे हे सिद्ध झालेलं असल्यामुळं मिथ्या साप हा पुन्हा जसा त्याला दिसत नाही त्या माणसाला, तसं याला मिथ्या प्रपंच पुन्हा दिसत नाही. फक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याला येड पांघरून ते जसं एखाद्या वेळेस जाऊ शकतं, त्याला इच्छा झाली आणि मग ते त्या इच्छेनुसार तो म्हणलं इथं साप आहे, तर ते झालं वेड पांघरणं आपल्या हिशोबाने. म्हणजे पूर्ण भ्रम निवृत्त झाला असताना पुन्हा भ्रमाचं ज्ञान करणं याला म्हणतात आहार्य भ्रम. याचा अर्थ आहे आहार्य ज्ञान. आहार्य असं शास्त्रीय परिभाषेमध्ये याला म्हणतात आहार्य. आहार्य या शब्दाचा अर्थ मुद्दामून आरोपित करून घेणे. बाधकालीन इच्छाजन्य ज्ञान विषयत्व असं म्हटलंय. म्हणजे माहिती आहे आपल्याला हे खोटे माहीत आहे, पण तरी सुद्धा आपल्याला ते ज्ञान करून घ्यायचं. जसं नाटकातला मनुष्य तो माहीत असतं हे सगळं खोटं आहे, पण त्याला ते खरं म्हणून ज्ञान करून घेतल्याशिवाय त्याला ते कामच होत नाही ना. ज्ञान जरी खोटं असलं, आपलं काय माहीत जरी असलं की हे काही पात्र खरी नाहीत, ही काही घटना घडलेलीच नाही, हे सगळं त्या नाटक करणाऱ्याला माहीत असतं. नाटकामध्ये काही नियम नाही ना की घटना घडलेलीच पाहिजे असं नाही, काल्पनिक सगळं असू शकतं. आणि ते काल्पनिक आहे हे बरेच जण वेळात म्हणजे बरेच काय सगळ्यांनाच माहीत असतं, दिग्दर्शकाला माहीत असतं, त्या कलाकाराला माहीत असतं, पण ते सगळं खरं असल्यासारखं करतात की नाही. तर हे जे सगळं ज्ञान आहे हे काय झालं, बाधकालीन इच्छाजन्य ज्ञान झालं. बाध माहीत खोटं आहे माहीत असतानाही इच्छेने निर्माण केलेलं ते ज्ञान की खरं हे त्यांना त्यांची इच्छा आहे हे याला खरं म्हणा म्हणून त्यांनी केलेलं ज्ञान, मग ते तसं ते करतात. तर या ज्ञानाला म्हणायचं आहार्य. तसा हा ब्राह्म्य स्थितीला प्राप्त झालेला मनुष्य आहार्य ज्ञानाद्वारा संपूर्ण व्यवहार करत असतो. तो दाखवत फिरत नाही. आणि जो ब्राह्म्य स्थितीला ब्रह्मैवसन ब्रह्माप्येती मी काल म्हटलं, तर ब्रह्म प्राप्त त्याला ब्रह्मच होतो, कारण तो ब्रह्मच आहे मुळात. त्यामुळे ब्रह्मैवसन ब्रह्माप्येती ब्रह्माशी पूर्णपणे एकरूप होऊन गेल्यामुळं अंतस्थितीनं तो पूर्णपणे विश्वाशी जगताशी म्हणा किंवा ब्रह्म्याशी म्हणा एकरूप अंतस्थ पद्धतीनं असतो. वरवर दाखवताना मात्र तो सामान्यासारखा वागतो, प्रकटीकरण करत नाही. प्रकटीकरण करायची गरज ज्यावेळेस पडेल त्यावेळेस करेल. जसं जडभरतादिकांचं वर्णन आहे ना. जडभरत हे जन्म झाल्यानंतर ते एका ब्राह्मणाच्या घरात जन्मले, पण वडिलांनी गायत्रीचा उपदेश केला तरी सुद्धा त्यांनी गायत्री पण म्हटली नाही, मुंज केली. आता ब्राह्मणाचं पोरगं म्हणलं तर मुंज करावी लागते म्हणून केली मुंज. पण ते इतके जड होते की वडिलांनी गायत्री सांगितली तरी त्यांनी गायत्री म्हणली नाही. त्यांना गायत्री माहीत नव्हती असं नाही, कारण मागच्या जन्माच्या 2 जन्माचं ज्ञान असल्यामुळं सगळं ज्ञान होतं त्यांना. आपल्याला मागच्या 2 जन्मापूर्वी आपण त्या हरणाच्या संगतीनं वासनामुळं आपल्याला 2 जन्म पुढे घ्यावे लागले, नाहीतर आपण त्याच जन्मात मुक्त झालो असतो. हे ज्ञान त्यांना जन्मता या अंगिरस कुटुंबामध्ये, अंगिरस गोत्रीय एका ब्राह्मणाच्या घरामध्ये ते जन्मले, तेव्हा त्यांना माहीत होतं. पण आता ह्या सगळ्याचा आपल्याला उपयोगच नाही. आपल्याला आपली स्थिती प्राप्त झालेली आहे. गायत्रीचा उपदेश किंवा कर्माची स्थिती कुठपर्यंत, चित्तशुद्धीपर्यंत ते होऊन गेलेलं आहे. त्या ब्रह्मज्ञान झालेलं आहे, त्यामुळे त्याचा काही गरज नाही. म्हणून त्यांनी ती गायत्री वडिलांनी सांगितली तरी स्वीकारली नाही. आणि असं राहिलंय की जसं काही फारच मूर्ख आहे, मुडद्यासारखं राहणं ज्याला म्हणतं मूर्ख. कोणी खायला दिलं तर खाल्लं, कोणी प्यायला दिलं तर प्यायलं, कोणी काम सांगितलं तर केलं, मनात आलं तर केलं, नाही तर नाही, नाही तर तशाला तसे पडून राहिले. अशा स्थितीत ते किती दिवस राहिले. जन्मल्यापासून जे बोलले नाहीत ते फक्त बोलले ते शेवटी त्या रघुगण राजालाच बोलले. भद्रकालीनं त्यांचे प्राण वाचवले म्हणून ते जगले, नाहीतर त्यांना तर त्या एका माणसांनी पुरुषमेध करायचा होता, त्यासाठी त्यांना पकडून नेलं होतं गुंडानं. त्यानं एक चांगला नवस बोलला होता की चांगला जर दरोडा पडला तर मी चांगला सुलक्षण पुरुष बळी देईन म्हणून तुला. भद्रकालीनं त्यानं हे केलं. आता
यांच्या इतका सुलक्षित पुरुष काय, कारण काय असा हाडकुळा खायला न मिळालेला माणूस देऊन चालत नाही. म्हणजे बोकड सुद्धा जेव्हा द्यायचा असतो की नाही बळी, तेव्हा त्याला चांगला खाऊ पिऊ घालावा लागतो. म्हणजे हे करतायत त्याचा हाडकुळं वगैरे नाही देतात, बळी द्या किंवा दान द्या. ते देत असताना खरा नियम असाच आहे की चांगलं अत्यंत धष्टपुष्ट असलेलंच प्राणी म्हणा, धष्टपुष्ट असलेलं मनुष्य म्हणा असं द्यावं लागतं. तर त्यामुळं त्यांनी तशी हुडकायला लागले त्यावेळेस त्यांना हे एका शेतात पडलेले दिसले. यांना कळलं ना, काय यांना तिथं उचलून नेलं, त्यांच्या अंगावर गुलाल टाकला, ते हार घातला, ते समोर भद्रकाली दिसायली. यांना कळायलं ना की आता हे मला मारणार आहेत, पण त्याचाही निवारण नाही केला त्यांनी, नाही केला. ही ब्रह्मस्थिती आहे, ही ब्रह्मस्थिती आहे. म्हणजे का न विमोह्यती जे आहे ना, एका ब्राह्मी स्थिती अर्थ एनाम प्राप्य न विमोह्यती, या ब्रह्मस्थितीला प्राप्त झाल्यानंतर तो मोहित होत नाही. मोहित होत नाही म्हणजे मनुष्याला सर्वात भीती कशाची? मृत्यूची. आपलं अस्तित्व मिटतं हीच त्याला माणसाला भीती आहे. ब्रह्मस्थितीला प्राप्त झाल्या माणसाला म्हणजे आपण नित्य आहोत, त्यामुळे त्याला मृत्यूची भीतीच वाटत नाही. कोणी काही करा, मेलं तरी काय होईल, ते शरीर जाईल, अशा भावनेने तिथे बसून राहिले. त्यांना त्या बोडक्याच्या ह्याच्यातही टावलं त्यांचं मस्तक. आणि आता तो खडगं घेऊन ज्यावेळेस तो मारणार त्यावेळेस भद्रकाली सुद्धा प्रकट झाली आणि भद्रकालीनं त्या सगळ्या लोकांचा संहार केला आणि हे मग तिथून वाचले. पण यांनी स्वतःच्या जीवनासाठी म्हणजे मी वाचावं यासाठी काही प्रयत्न केला नाही. किंवा मी मागे खूप वेळा उदाहरण दिलं ते ह्यांचं सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वती, कांचीचे मोठे शंकराचार्य होते. म्हणजे पीठावर, कांची पीठावर टिपू सुलतानच्या काळात होते ते असे जीवनमुक्त होते. त्या म्हैसूरच्या रस्त्यावरून जात असताना एका मुस्लिमानं विनाकारण त्यांचे दोन्ही हात तोडले. त्यांनी हुकी चूक केलं नाही, ते दोन्ही हात जसे पडले तिथल्या तिथं त्या रक्ताच्या थावण्यात तसंच पडू दिलं. चेहऱ्यावरची सुरकुती पण हल्ली नाही त्यांची आणि निघून गेले ते पुढं. याला म्हणतात न मोहित होणे. या स्थितीला प्राप्त होऊन मोहित होत नाही याची ही उदाहरण आहेत. सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वती त्यांची आजही समाधी ह्याला आहे, त्या म्हैसूरला नाही, कांचीजवळ एक गाव आहे, गुरु शिष्याची समाधी आहे. यांच्या एका शिष्याची त्यांच्या गुरुची अशी तिघांची समाधी आहे. म्हणजे सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वतींची मध्ये बाजूला उजव्या बाजूला त्यांच्या गुरुची आहे आणि डाव्या बाजूला त्यांच्या शिष्याची. आणि तिथं आजही असं सकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये ते येऊन ते तिघही येतात त्या स्थानावर आणि ब्रह्मसूत्राचा पाठ तिथं चालतो अशी लोकांची श्रद्धा आहे. ते आजही त्यांना ब्रह्मसूत्र सांगतात. असं आहे, ते खूप जागृत स्थान आहे, ते कांची मठाच्या अंतर्गतच स्थान आहे. ते सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वतींचं हे आहे. तर ते खरे जीवनमुक्त. कुठल्याही अवस्थेला प्राप्त झाला असताना काहीही न म्हणणं. किंवा टेंबे स्वामींचं वर्णन आहे की टेंबे स्वामींनी तर संग्रहणी होती, सारखं शौचाला जावं लागायचं. त्या मंडलेश्वराच्या मुक्कामामध्ये, नर्मदे काठी मंडलेश्वर जे गाव आहे त्या गावात मुक्कामामध्ये त्यांना त्याचा संग्रहणीचा खूप त्रास झाला. म्हणजे आणि त्यावेळेस नेमकं वैशाख महिना होता. दर 10-20 मिनिटाला शौचाला जायचं. शौचाला गेलं की स्नानाला गंगेला जायचं, नर्मदेवर जायचं. आणि स्नानावून येत असताना पायात काही नाही आणि ते तिथं सगळी वाळू, ती ह्याच्या काठची, किनाऱ्याच्या काठची ती वाळू. वैशाखाचा महिना वाळू किती तापलेली असते, त्याच्यावरून ते चालत यायचे. पण कधीही त्यांनी पाय पोळतात म्हणून स्नान टाळलं नाही, कधीही काहीच टाळलं नाही, कुठलंही अनुष्ठान काही कमी झालं नाही. अनुष्ठान नसेल तसं आहे. म्हणजे ही जी सहनशक्ती शरीराची, शरीर पडेल अथवा राहील, पडलं किंवा राहिलं, त्याच्याबद्दल यत्किंचितही मोह नसणे हे ब्रह्मस्थितीला प्राप्त होण्याचं मोठं लक्षण आहे, हे लक्षात ठेवा. एखादा माणूस काय करतो, आपण प्रयत्न करूच म्हणतो, ते थोडंसं सहन करतो नाही असं नाही. त्या स्थितीला न प्राप्त झालेल्या माणसं सुद्धा काही वेळा प्रयत्न करतात की आपण तसं करू, पण जास्त काळ ते टिकू शकत नाहीत त्यात.
शेवटपर्यंत हे असे जे लोक असतात ते टिकतात त्या स्थितीमध्ये. सदाशिव ब्रह्मेंद्र सरस्वतींचा हात जेव्हा पडला नंतर त्यांनी योगाने हात निर्माणही केली त्यांनी, ते टिपू सुलताननं माफी मागितल्यानंतर. पण त्यांनी त्याला शापही दिलं नाही, काहीच केलं नाही, कुठलाच प्रतिकार केला नाही. किंवा यांचं आता टेंबे स्वामींचं आत्ता उदाहरण दिलं, असे तुम्हाला कितीतरी उदाहरण देता येतील. योगी वेगळा, योग्यामध्ये योगी वेगळा आणि ब्राह्मस्थितीला प्राप्त झालेला मनुष्य वेगळा. कारण का योगी वेगळा याच्यासाठी मी म्हणतोय, हा जो होता काय चांगदेव, तो मोठा योगी होता. चांगदेवाचं जर तुम्ही वर्णन केलं ऐकलं असेल तर असं होतं की चांगदेवानं तत्कालीन स्थितीमध्ये जेवढे मोठे गुरु होते, ज्या विद्येचे जे गुरु होते, त्या विद्येकडून त्या गुरुकडून ती सगळी विद्या मिळवून घेतली होती त्यांनी. न्याय, वेदांत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद सगळं झालं होतं. पुन्हा योगाचे हठयोग झाला होता. पण तरी सुद्धा त्याचा अहंकारही गेला नव्हता आणि हे भय पण गेलेलं नव्हतं. योगी जरी असला तरी सुद्धा ब्रह्मज्ञान नसल्यामुळं, म्हणजे ब्रह्मज्ञानविरहित योग्याची अवस्था सुद्धा ही कशी असते, सामान्य माणसासारखीच असते. त्याला भीती कशाची होती? मृत्यूची. म्हणून मृत्यू आला की तो समाधीत बसत असे. मृत्यू आला की तो समाधी, ही काही भीती आहे. मग हे योग्याचं लक्षण नाही, खऱ्या योगाचं लक्षण नाही. कळलं का? कारण काय, त्याला ब्रह्मज्ञान नसल्यामुळे आपण संपवतो. मृत्यू झाला म्हणजे आपण संपलं. आपली जी सामान्य आपल्या सगळ्यांना तेच वाटतं की नाही. आपल्याला भीती काय तेच की आपल्याला कायम आपण नेहमी असंच वाटतं, आपलं अस्तित्व जर संपलं तर काय उद्या, हेच आपली स्थिती. हाच विचार त्याचाही होता. म्हणजे एवढं शास्त्राध्ययन, वेदाध्ययन आणि योगाचं अध्ययन, एवढ्या सिद्ध्या, वाघावर बसून आला तो ज्ञानेश्वरांना भेटायला, सामान्य नाही. हातामध्ये ह्याचा सापाचा चाबूक आणि खाली वाघ, अशा याच्यावर बसून तो आलेला. म्हणजे विचार करा की त्याला किती वशीकरण असेल, सगळ्या प्राणीमात्रावर वश करण्याची स्थिती आहे. पण तरी भीती नाही गेलेली. ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या मनुष्याला भीती कधी राहत नाही. अभयम वै जनक प्राप्तोसी असं आहे बृहदारण्यकामध्ये सांगितलं की ज्याला ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली आहे तो मनुष्य कधीही भीत नाही. सर्वात मोठं लक्षण हे त्याचं. त्याला कारण आपल्या व्यतिरिक्त कोणी नाहीच हेच कळतं त्याला. भीती यात वै भयम भवती, दुसरा असला की त्याला भीती वाटते. त्यामुळं त्याला अद्वैताची भावना असल्यामुळं त्याला भीतीच नसते. त्यामुळं म्हणून तर ज्ञानेश्वरांनी त्याला उपदेश केला ना. ज्ञानेश्वरांच्या समोर तो एवढा नतमस्तक का झाला? कारण ते केवळ योगेश्वर होते म्हणून नाही नतमस्तक त्याला. योगेचं तर त्याला योग माहीत होता ना सगळा, त्यालाही योग माहीत होता. नतमस्तक पूर्ण होण्याचं कारण असं की जे यांनी प्राप्त केलंय अद्वैत स्थिती ती आपल्याला नाही आहे. हे जितके निर्भय आहेत तितकं आपण निर्भय नाही आहोत, हे महत्वाचं. म्हणून तो त्यांच्या समोर नतमस्तक झाला. बाकी तर त्याला योगाचं वगैरे कौतुक काहीच नव्हतं. चमत्कार तोही करून दाखवले होते, ते अजून 2 केले असते. जर त्यांच्या स्पर्धात जर लागले असते एकमेकाची, यांनी 2 केले, याने 2 केले चमत्कार. पण चमत्कारात त्याला रहस्य राहिला नाही, कारण ते चमत्कारात काही होत नाही असं लक्षात आलं त्याला. एवढ्या मोठ्या योगस्थितीला प्राप्त होऊ नये, परकाया प्रवेश करण्यासारखी योगस्थिती त्याला येत होती. म्हणजे दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करणं हे सगळं येत होतं. आकाशगमन करणं, वाघावर बसून जाणं, काय जेवढ्या काही मोठे मोठे सिद्धी आहेत त्या सगळ्या त्याच्याजवळ बिचाराजवळ होत्या. नव्हत्या असं नाही. 1400 वर्ष तरी मृत्यूला हुल दिली, पण तरी मृत्यूची भीती गेली नाही ना. 1400 वर्ष मृत्यूची भीती गेली नाही, आहे की नाही? हेच मोठं गमक आहे इथं. म्हणून योगी असला एखादा म्हणजे तो फार मोठा ब्रह्मवेत्ता असं होत नाही. कोणी चमत्कार केला तर लगेच आपण त्याला ब्रह्मवेत्ता किंवा खूप मोठा अधिकारी असं म्हणतो, तो अधिकारी होत नाही. त्याचं कारण हे की कारण काय, त्या योगाच्या पद्धतीने तुम्ही गेला, जसं विज्ञानाचं आहे की नाही, त्या पद्धतीने ते द्रव्य एकत्र केली की काही स्फोटक वगैरे पदार्थ तयार होतात. त्याला ज्याचं ज्ञान आहे तर ते तयार करून दाखवतं, आहे की नाही? तसं योगाच्या पद्धतीने तुम्ही गेला की तुम्हाला ते त्या सिद्ध्या प्राप्त होतात. तेवढ्या अवस्थेत तुम्ही जितक्या अवस्थेत तिथपर्यंत गेला असाल, ज्या तुमचा स्तर काय असेल योगाचा,
जसं ते आमच्याकडे ते हे होते नांदेडला ते बालाजी मंदिर होतं ना सिद्धनाथपुरीतलं, यज्ञेश्वर शास्त्री रवंदे म्हणून राहायचे तिथं, आपल्या रवंदेंचे काका. ते बादलीभर बकेट, बादलीभर म्हणजे बादलीभर दूध किंवा मध गुदद्वाराने घ्यायचे आत आणि ते सोडून द्यायचे पुन्हा. ते आतलं सगळं स्वच्छ करायचे, ते नेती वगैरे करण्यासाठी एक बादलीभर पूर्ण दूध ते संपवायचे ते, असं त्यांचं ते होतं. म्हणजे काय, पण त्याच्या पुढले त्यांना योग येत नव्हतं. मी त्यांना विचारलं ह्याच्या पुढं काय, ते म्हणजे ह्याच्या पुढलं मला येत नाही म्हणले. म्हणजे काय झालं की तुम्ही जितक्या स्तरापर्यंत गेले तितक्या मर्यादा हा स्तर शेवटी जितकी येत शिकली तितकीच येत येणार ना. म्हणजे तसंही त्याच्यातही आहे की योगानुसार ते रामदेव बाबा जसं पोट हलवायचं ते सगळं करत होते, ते पोट हलवत होते, ते धवती नव्हती हे सगळं करायचे, ते जेवढं पाणी पिलं तेवढं पाणी ओकायचे, हे सगळंच करत होते ते त्याला काय नेती हां अशा काय काय प्रक्रिया सांगायची. त्यांनी मला एकदा सगळ्या प्रक्रिया करून दाखवल्या त्याच्या, तर ते म्हणले हे तर सगळेच करतात पण ही प्रक्रिया कोणी करत नाही, गुदद्वाराच्या द्वारा करून ते पण तुला करून. त्यांनी मला ते दाखवलं होतं ते सगळं, बकेट आत घेतलं आणि हे सगळं. पण तात्पर्य काय आहे याच्यात की एक चमत्कार किंवा एक शारीरिक प्रक्रिया, याच्या पलीकडे काय झालं, याच्या पलीकडे फार मोठं काही नाही, तो एक जादूगार फार तर फार आपण त्याला म्हणू. तर चांगदेवाचा अवस्था ती झाली जादूगारासारखी. त्यातलं जे मर्म आहे ते त्यांना नाही. त्यामुळं कित्येक भक्त त्यांना योगाचं काही ज्ञान नसतं, असे चमत्कारी ते काही ते स्वतःहून करत नाहीत. परमात्मा करतो भाग वेगळा, ते स्वतःहून कुठले असं काही करू शकत नाहीत, कारण योगच नाही आहे ना, योगाचं ज्ञानच नसल्यामुळे ते काही करू शकत नाही. पण त्यांना अभय आहे, त्यांना मृत्यूचं भय नाही. त्यांना सामान्य भक्ताला मृत्यूचं भय नाही जे त्यांना आहे, या लोकांना आहे. तुम्ही जर भगवंताचे कुठलेही भक्त काढा, कोणताही, म्हणजे तो अर्थ असो, जिज्ञासू असो, अर्थार्थी असो, त्याला कोणाला मृत्यूचं भय नाही. ध्रुव एवढा अर्थार्थी भक्त होता की नाही की ध्रुवानं आढळपद भगवंताला मागितलं, पण जाताना ज्यावेळेस त्या आढळपदावर जायचं ठरलं तर मृत्यू समोर आला, कारण मृत्यूला तर डावलून जाता येत नाही, आणि मृत्यूनं आपलं डोकं खाली केलं, ध्रुवानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला आणि मग पुढे गेला. हे मृत्यूचं भय नसल्याचं भगवत भक्ताचं लक्षण. अद्वैत अवस्था प्राप्त म्हणजे झाली किंवा भगवत तत्व ज्याला कळलं, अद्वैत अवस्था थोडी वरची झाली, भगवत तत्व जरी कळलं तरी त्या माणसाला मृत्यूची भीती नसते. म्हणून एषा ब्राह्म्य स्थिती प्रार्थ नैनाम प्राप्य विमोह्यती जे म्हटलंय, ते मोहित होत नाही जे म्हटलं, त्याचं कारण हे. मोहित होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भय. लोभ वगैरे गोष्टी जिंकता येतात, भय नाही जिंकता येत. लोभाला वगैरे कुठेतरी ब्रेक लावता येतो, भयाला ब्रेक नाही लागत. आणि भयाचं मृत्यूच्या भीतीला तर काय ब्रेक लागत नाही. त्याला एकच उत्तर आहे की मी पूर्णपणे अमर आहे, हे ज्ञान जोपर्यंत मला होणार नाही तोपर्यंत मृत्यूचं भय नाही जाणार. म्हणून भगवंताने अर्जुनाला सुद्धा हे जे नैनन छिंदन्ति शस्त्राणे नैनन दहति पावका वगैरे जे सांगितलं, आत्मा अमर आहे बाबा, ते काही मरत नाही, म्हणून तू शोक करू नकोस. शोक म्हणजे भीतीच की, हीच भीती, हे सगळे मरतील, उद्या यांचं काय होईल, हे मी पण मैल होतो काय होईल, असंच ना, माझ्या हातून हे मरत आहेत, हेच तर अर्जुनाला वाटतंय. हे सगळे माझ्या जवळचे लोक, यांना मी मारायला लागलो, मग यांचं हत्येचं पापक मला लागायला लागलंय. पापमेवाश्रयेत अस्मान् हत्वैता नाततायिना, हेच त्याचं वाक्य आहे की आम्ही या आततायी लोकांना मारून पापच मिळवू. त्याची ही जी समजूत आहे, मृत्यू म्हणजे शेवट, ती समजूत, आणि यातून यांना मी मारलं म्हणजे ते मरतील, ह्या दोन समजुती भगवंतांनी त्याच्यात दूर करण्यासाठी त्याला एवढं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. मृत्यू हा आत्म्याचा शेवटचा प्रवास नाही आहे, कारण जो मरतो तो पुन्हा येतो, पण आपल्याला ते लक्षात येत नाही आणि त्यामुळं आपण त्याला भीतो आणि आपल्याला सगळा मोह सगळा जो आहे तो त्यामुळं प्राप्त होतो. जाणीवच होत नाही आपल्याला त्याचं, कारण आपलं मूळ स्वरूप आपल्याला माहित नाही. मूळ स्वरूप जसं एखाद्याला ते दोरीवरचा साप दिसला आणि तो चावला अशी भावना झाली तर आहे की नाही, मरायला टेकते ते. कधी कधी थोडं मरतही चुकीच्या भावनेने मरतंय, पण काही वेळा त्याला त्या भावनेतून काढायचं असेल तर आधी त्याला दोरी दाखवायला लागेल, बाबा ही दोरी होती बाबा, साप नव्हता, असं करून त्याला त्या डोक्यातून ते काढलं तर ते वाचू शकते, असं दोन्ही आहे की नाही. तसं आपलं आहे. दोरी कळली म्हणल्यानंतर जसं त्याला पुन्हा त्या सापाची भीती वाटणार नाही,
म्हणजे मी मरणार नाही तसं तसं आपल्याला आपलं स्वरूप कळलं म्हणजे कळत नाही. आणि म्हणून ब्राह्मी स्थिती प्राप्त होणं म्हणजे आपलं स्वरूप कळणे, स्वस्वरूप प्राप्ती, स्वस्वरूपाचं ज्ञान हेच ब्राह्मी स्थिती आहे. आणि ती एकदा प्राप्त झाल्यानंतर म्हणून पंचदशीमध्ये एक श्लोक आहे, आत्मानं चेद विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीर मनुसंज्वरेत. त्याचा अर्थ असा की ही बृहदारण्यकातली श्रुती आहे. चित्रदीप प्रकरणाची सुरुवातच या श्रुतीनं आहे. जर मनुष्य आत्म्याला व्यवस्थित जाणेल की मी अशा अशा प्रकारचा आहे, अशा म्हणजे मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपाचा मी आहे, असा जर मनुष्य आत्म्याला नीट समजून घेईल, आत्मानं चेत विजानीयात अयम अस्मी, अयम अस्मी म्हणजे नित्य अस्मी, बुद्ध अस्मी, मुक्त अस्मी, शुद्ध अस्मी, असं जर तो समजून घेईल तर किम इच्छन, त्याला कशाची इच्छा राहील, त्याला इच्छाच राहणार नाही कशाची, कारण या सगळ्या गोष्टी अल्प आहेत. अतोन्यदार्थम, जे काही ते सगळं अर्थ आहे अल्प आहे, आणि जे अल्प आहे ते नष्ट होणार आहे, मी मात्र नष्ट होणार नाही. तेव्हा किम इच्छन आणि कस्य काम आहे, कुठल्या इच्छेसाठी, शरीर अनुसंजरे, शरीराला ताप देणार नाही तो. आणि म्हणून जे उत्तम स्थितीला प्राप्त होतात त्यांना कुठली आवड निवड, कुठली इच्छा, आशा, आकांक्षा काही राहत नाही, कारण कृतकृत्यता असते. आशा, आकांक्षा, हे आवड निवड हे जे आहे ना, हे परिच्छिन्नतेतून आलेले. मी परिच्छिन्न आहे, मी मरणार आहे, मग उद्या तर गेलं तर उद्या काय होईल, मग त्यापेक्षा आजच खाऊन घ्या, असं होतं की नाही. काही वेळा म्हणजे मृत्यूला टेकलेल्या बऱ्याच लोकांना अपथ्य सुद्धा देतात लोक. अपथ्य म्हणजे जे देऊ नये ते देतात. कशामुळे देतात, तर काय एरवी देत आणि आता उद्या यांना मिळेल नाही मिळेल, खाऊ घाला म्हणतात, असं करून त्याला देतात, त्याची शेवटची इच्छा म्हणून का विना. शरीराला त्रासच देणे ते का, तर त्या इच्छेसाठी का, हे सगळं का, तर आत्मस्वरूप नीट न माहीत असल्यामुळं. आता आपण मिळलो, आता उद्या आपण कुठल्या योनीत जाऊ काय ते माहीत नाही, मग तिथं आपल्याला चहा मिळेल की नाही, म्हणून इथं देऊन घ्या चहा. तसं झालं की नाही ते शरीर मनुसंजरेत किमिच्छन कस्य काम आहे. म्हणून ब्राह्म्य स्थिती ही महत्वाची आहे. या ब्राह्म्य स्थितीचा अर्थ असा आहे की कर्मरहित अशी निष्काम अवस्था प्राप्त करून घेणे म्हणजे ब्राह्म्य स्थिती. आणि ही प्राप्त झाली म्हणजे मनुष्य कृतकृत्य होतो, असं या श्लोकाचा तात्पर्य अर्थ आहे. याच्यावर अर्जुनाला प्रश्न आहे, आपण आता उद्या अध्याय सुरू करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.